मुंबईत ड्रग्सचं उत्पादन करण्यासाठी कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अनवर फंडिंग करत असल्याची गंभीर बातमी मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली आहे। कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा छोटा शकील हा साथीदार असून त्यात मुंबईत ड्रग्स उत्पादनाचा ठेका अनवर बाबू शेखनं घेतला। सगळं प्रकरण आहे तरी काय, आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया। मुंबईत ड्रग्ज उत्पादनासाठी पाकिस्तानातून फंडिंग, छोटा शकीलचा भाऊ अनवरकडून ड्रग्जसाठी फंडिंग। होय, मुंबईमध्ये ड्रग्सच्या उत्पादनासाठी पाकिस्तानात बसलेला छोटा शकीलचा भाऊ अनवर भाई फंडिंग करत असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली। देशामध्ये ड्रग्सच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी डी कंपनीकडून फंडिंग करण्यात येत आहे। अनवर बाबू शेख हा 1984 साली भारतातनं पळाला तो थेट पाकिस्तानमध्ये जाऊन लपला। अनवरवरती खंडणी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद आहे। इतकंच काय तर अनवर याच्यावरती नुकतीच 2021 मध्ये एका बिल्डरला धमकावल्या प्रकरणात देखील त्याचं नाव हे समोर आलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमचा जवळचा समजला जाणारा सलीम डोला ड्रग्ज तयार झाल्यानंतर ते विकण्याचं काम करतो। सलीम डोला अजूनही फरार असून ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचनं सलीम डोलाचा मुलगा ताहिर डोला याला त्याचा भाचा मुस्तफा कुब्बावाला यांना UAE मधून अटक करून भारतात आणलाय। एबीपी माझाच्या हाती त्याच्यातला एकाचा जबाब हाती लागलेला आहे। त्यामध्ये शाबीर सिद्दीकी याने आपल्या जबाबात सांगितलेलं आहे की साजिक इलेक्ट्रॉनिकवाला याचं अपहरण करून त्याला नेरूळमध्ये का बंगल्यावरती नेत त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीच्या वेळी गँग लीडर सरवर खान म्हणाला होता, तुला माहित नाही का मी छोटा शकीलचा भाऊ अनवर भाईसाठी काम करतो आणि तुला दिलेले पैसे अनवर भाईचे आहे। पैसे दिले नाहीस तर तुला मारून टाकू। शब्बीर सिद्दीकीच्या दाव्यानुसार त्याला पट्ट्यासह लाकडानं मारहाण करण्यात आली आणि त्याचे कपडे काढून त्याला नाचवण्यात आलं आणि याचं व्हिडिओ शूटही करण्यात आलं। याच दरम्यान सरवर खान म्हणाला, तू साजिदशी संलग्न आहे। तुला माहित नाही का अनवर भाई MD खरेदीसाठी जे पैसे देतो त्या पैशातून MD खरेदी केलं जातं आणि उमेदुर रहमान आणि सलीम डोला हे ते विकतात। मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 3नं साजिद इलेक्ट्रिकवाला या ड्रग डीलरला उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एका महिन्यानंतर शोधून बाहेर काढलं। त्याचं अपहरण करून बेकायदेशीरपणे बंदी बनवण्यात आलं होतं। अपहरणाचं कारण होतं की साजिदनं MD नावाचं सिंथेटिक ड्रग तयार करून पुरवायचं कबूल केलं होतं, पण तो ते करू शकला नाही। आरोपींनी साजिदला 50 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये दिले होते, पण त्याने ना ड्रग्ज पुरवलं ना पैसे वापस केले। त्यानंतर आरोपींनी पीडिताच्या कुटुंबाकडून 50 लाखांची खंडणी वसूल केली आणि 3 कोटींची अतिरिक्त मागणीही केली होती आणि याच सगळ्यातून डी गँगचं कनेक्शनही समोर आलंय। सूरज ओझा, ABP माझा, मुंबई।